आहे यांचं आपण जोरदार टाळ्यांनी इथं स्वागत करूया आणि त्यांचं मी इथं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं स्वागत करते। या निमित्तानं राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजयजी भोकरे सरांचंही या सोहळ्याच्या निमित्तानं मी मनपूर्वक स्वागत करते। या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सन्माननीय राकेशजी टोळे सर यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते। अक्कलकोटचे आमदार सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी आपलंही स्वागत आहे आणि मी त्यांना मंचावरती आमंत्रित करते। आताच या ठिकाणी सोलापूरचे पोलीस आयुक्त सन्माननीय राजेंद्रजी माने साहेबांचं आगमन झालं। मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सन्माननीय राजेंद्रजी माने साहेब यांचं सहर्ष स्वागत करते। या सगळ्याच प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, पत्रकार आणि छायाचित्रकारांच्या कौतुकाच्या सोहळ्याला इथं मंचावरती सगळे आमंत्रित मान्यवरांसोबतच आपण विविध क्षेत्रातून इथं उपस्थित आहात, तेव्हा उपस्थित असलेल्या सर्वांचं मी स्वागत करताना या संपूर्ण कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आपल्या स्वागतपर प्रास्ताविक करते। कितीही मोठ्या पदावर गेले तर कायम जमिनीवर राहणारे, संघटनेत साध्या आणि गरीब कार्यकर्त्यात रमणारे, पण राज्यातील भाजपामधील एक वजनदार व्यक्तिमत्व आदरणीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा बुलंद आवाज, शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी लावून धरणारे माझे गुरु, राज्याचे संघटक आदरणीय संजय भोकरे सर, अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने सर, महापालिका आयुक्त शीतल तेली मॅडम, झेडपीच्या सीओ मनीषा आवाळे मॅडम, डीन सुधीर देशमुख सर, ॲडिशनल SP प्रीतम यावलकर सर, एक्साईजचे SP नितीन धार्मिक सर, उद्योजक राम रेड्डी सर, यतीन शहा सर, शिवप्रकाश चव्हाण सर आणि जमलेल्या माझ्या मित्रांनो, दादा, कोरोना झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि श्रमिक पत्रकार संघ या दोघांच्या वतीने आम्ही कोरोना योद्धा म्हणून प्रशासनाच्या खात्यातील सर्व विभाग प्रमुख, जिल्हाधिकारी असतील, SP असतील, CP असतील आणि आमचे पत्रकार, सगळे पत्रकार म्हणून दैनिकाचे संपादक यांचा सत्कार केला होता 2-2.5 वर्षापूर्वी। त्याचं कारणही तसंच होतं की तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना 3 वेळा कोरोना झाला होता, तरी पण ते हॉस्पिटलमध्ये बसून कोरोनाचं काम करत होते। बरेच अधिकारी घरी गेले नव्हते 2-2, 3-3 महिने। आमचे पत्रकारही रस्त्यावर होते, त्यांनाही घरात जागा नव्हती, कारण कोरोना असल्यामुळं कुणीही घरात घेत नव्हतं, बाहेर गेला तर बाहेरच थांबा। आणि अशा लोकांचा सन्मान करणं गरजेचं आहे, म्हणून कोरोना योद्धा म्हणून आम्ही कोरोना झाल्यानंतर सत्कार घेतला होता। आजचा सत्कार का घेतला आहे तो विषय आपल्याला सांगतो। राज्यातील सर्वात मोठी कार्तिकी वारी आहे, त्याचं नियोजन करणं काय सोपं काम नाही आहे। त्यात विविध समाजाचे आंदोलन सुरू आहे। उपमुख्यमंत्र्यांना पूजा करू देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली, परंतु सुसंवादातून अधिकाऱ्यांनी तो मार्ग सोडवला, शांततेत वारी झाली, स्वच्छता असेल, आरोग्य असेल आणि सर्व जबाबदारी या अधिकाऱ्यांनी पार पाडली। त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे, त्यामुळं आम्ही या यंत्रणेचा सन्मान करतोय। दुसरं, शहरामध्ये मागील अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे। 2002 असेल, 2006 असेल, आम्ही काम करत होतो त्यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून शहरामध्ये काय परिस्थिती ओढवली ती आम्ही पाहिले पत्रकारांनी। परंतु आज रोजी पोलीस आयुक्त आणि त्यांच्या प्रशासनाने शहर शांत ठेवले, त्यामुळं पोलीस आयुक्त राजेंद्र माने सरांचा सत्कार आणि शहराची पाणीपुरवठा विस्कळीत झाली असताना स्काडा प्रणालीद्वारे ती आमची शहराची पाणीपुरवठा सुरळीत केली, त्याबद्दल महापालिका आयुक्त शीतल तेली मॅडम यांचा आम्ही आज सन्मान करतोय। दुसरे आमचे आहेत उद्योजक।
उद्योजकामध्ये सोलापूरचं नाव ज्यांनी देशाबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवलं अशा 2 कंपन्या आहेत आमच्या. बालाजी अमाइन्सचे रामरेड्डी सरांचे असेल आणि दुसरं प्रिसिजन कॅम्पशॉपचे यतीन शहा सर असतील. यांच्याकडं हजारो कामगार आज कामाला आहेत. शिवाय समाजसेवेतही हे दोघं कायम पुढे असतात. काय होतंय की मदत मागतात म्हणून कोणी 10 रुपये तर आपण फोन उचलत नाही किंवा पळून जातो, पण हे दोघंही बाह्या सारून पुढे असतात काय पाहिजे मदत म्हणून. तर या दोघांना आजच्या युगातील दानशूर कर्ण म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही असं मला वाटतं. दुसरं, हात लावील तिथं सोनं करणारे आमचे, त्यांनी कुठलाही उद्योग उभारू दे त्यात यशस्वी झालेले आहे. मारुती शोरूम असू दे, नेक्सॉन असू दे, दुचाकीचे शोरूम असू दे. चव्हाण उद्योग समूहाचे आमचे शिवप्रकाश चव्हाण सर, त्यानंतर ॲटलान्सचे सुबोधजी भुतडा आहेत समोर. 2000 साली छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये 10 बाय 10च्या त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला. आज जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेर 5-5 मजली त्यांचे कपड्याचे शोरूम आहेत आणि शून्यातून त्यांनी हा सगळा व्यवसाय उभा केलेला आहे. आमचे गणेश कुळे आहेत दुसरे, ज्यांनी मुंबई आणि पुण्यासारखी घरं सोलापूरमध्ये बांधले. इंद्रधनू महाप्रकल्प आहे त्याचे ते संचालक आहेत. दुसरे ज्यांचा स्वतःचा साखर कारखाना आहे, स्पिनिंग मिल आहे आणि देशभरात ज्यांची रस्त्याची कामं चालू आहेत ते SM कन्स्ट्रक्शनचे आमचे अवताडे साहेब आहेत. रमेश वायचळ म्हणून आहे तिथं, ज्यांनी आपल्या कंपनीद्वारे 13,000+ तरुणांना नोकरी लावलेली आहे. त्यांचाही सन्मान आज आपण इथे करतोय. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आमचे 11 वेळा निवडून आले आणि मराठी पत्रकार संघ श्रमिक पत्रकार संघाचा सत्कार करत आहे. ही राज्यातली एकमेव गोष्ट आहे, तुरळक असेल. दुसरे आमचे अधिस्वीकृती समितीवरती गेलेले आमचे सदस्य प्रमोद बोडके आहेत. TV9चे सागर सुरवचे, ABP माझाचे आफताब शेख, लोकमतचा फोटोग्राफर मिलिंद राऊळ आणि इन सोलापूर न्यूजचे दिनेश शिंदे यांचा आम्ही आज आपल्या हस्ते सन्मान ठेवलेला आहे. यापुढेही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जे जे चांगलं काम करतील त्यांचा सगळ्यांचा सन्मान आम्ही करू. आमचं दुसरं एक असं आहे की आमचं गृहप्रकल्प चालू आहे पत्रकारांचा. त्यामध्ये काही अडचणी असतील तर आम्ही श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षाला घेऊन आपल्याला निवेदन देऊ कार्यक्रम झाल्यावर. आणि पुढेही या असंच काम करत राहू एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या आमंत्रित मान्यवरांचा यथोचित सन्मान आम्ही कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीने करतोय. सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असणारे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सगळ्याच आमच्या कर्तबगार आणि कार्यकर्तृत्व असणाऱ्या सत्कार मूर्तींना प्रेरणा देण्यासाठी ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे असे नाम यांचं या कार्यक्रमासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करतोय. या संघाच्या वतीने प्रेमाची शाल, पवित्र मानलं गेलेलं भारतीय संस्कृतीतली तुळशीचं रोप, संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाची आणि रुक्मिणी देवीची मूर्ती एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने करूया. या निमित्तानं या कार्यक्रमाच्या साठी आवर्जून ज्यांची उपस्थिती इथे लाभलेली घटक सन्माननीय संजयजी भोकरे सर यांचीही उपस्थिती लाभली. या निमित्तानं उपस्थित असणारे संजयजी भोकरे सर यांचाही यथोचित सन्मान कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं मनीषजी केट सर यांनी करावं असे इच्छित असणारे भोकरे सर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत. आपण त्यांनाही प्रेमाची शाल, तुळशीचं पवित्र रोप, विठुरायाची आणि रुक्मिणी देवीची मूर्ती आणि याचबरोबर राजा शिवछत्रपती महाराज ग्रंथ आपण या ठिकाणी देऊन त्यांचा यथोचित सन्मान, त्यांचा आदरातिथ्य महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी करतोय. संघाचे सन्माननीय मनीषजी केट अध्यक्ष हे या प्रसंगी त्यांचं स्वागत करतात. याचबरोबर या निमित्तानं सुरुवातीला
अक्कलकोट नगरीचे आमदार सन्माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांचं आगमन झाले आणि या प्रसंगी आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचंही स्वागत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आपण या ठिकाणी करतोय। आज आवर्जून या कौतुकाच्या सोहळ्याला आपल्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी इथे उपस्थित आहेत। आपण टाळ्यांनी त्यांचंही स्वागत इथे करूया। याच निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे राज्य मराठी संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष असं खंबीर असं नेतृत्व असतं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रत्येक आमच्या पत्रकारांना न्याय देण्यासाठीची भूमिका यशस्वीरित्या इथे राबवतोय असे राकेशजी टोळे सर यांचं पुन्हा एकदा मी कार्यक्रमाच्या निमित्तानं काकांच्या कार्यालयामध्ये टायपिस्ट म्हणून ते कामाला आपली सुरुवात केली आणि वयाच्या 24व्याच वर्षी त्यांनी बालाजी सिमेंट प्रोडक्ट ही कंपनी सुरू केली। त्यानंतर 1989 साली बालाजी अमाइन्स या कंपनीची मुहूर्तमेढ झाली आणि आज या कंपनीतून विविध रसायनं हे जगातल्या 50 पेक्षा अधिक देशामध्ये निर्यात केली जाते आणि सुमारे 2000 कोटीहून अधिकचा व्यवसाय बालाजी अमाइन्स इथे करते। याचा सार्थ अभिमान आम्हाला आणि म्हणून आपण त्यांचा सन्मान करतोय। जी मोठी झेप प्रिसिजनचे सन्माननीय यतीनजी शहा यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेली आहे। प्रिसिजन ग्रुपने आज 3 देशामध्ये 14 प्लांट उभे केलेले आहेत ज्यामध्ये तब्बल 25,000 कर्मचारी काम करतात आणि 2023 या आर्थिक वर्षामध्ये प्रिसिजनने तब्बल 1000 कोटी रुपयांची उलाढाल केलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती सोलापूरचं नाव मोठ्या कर्तृत्वाने पोहोचवणारे यतीनजी शहा सर एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्यासाठी देऊया। सन्माननीय यतीनजी शहा सर यांना सन्मानपत्र, तुळशीची रोज, प्रेमाची शाल आणि मानपत्र देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय। आताच माजी मंत्री सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सरांचं आगमन झाले, मी स्वागत करते। कमर्शियल वाहन ट्रक आणि बस याचबरोबर रॉयल एनफील्ड, बुलेट मोटारसायकल, व्हेस्पा स्कूटर्स अशा अनेक डीलरशिप आहेत। सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये चव्हाण उद्योग समूहानं सुमारे 1000 कर्मचारी इथं कार्यरत आहेत। शिवप्रकाश चव्हाण सर हे केवळ एक यशस्वी व्यापारीच नाहीये तर सामाजिक जीवनातही खूप सक्रिय आहेत आणि SSK समाजसेवा मंडळाच्या वतीनं त्यांनी आज सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिले। एकदा जोरदार टाळ्यांची दाद सन्माननीय चव्हाण सरांच्या या कर्तृत्वासाठी देऊयात आणि त्यांचा सन्मान करूयात। अनेक कंपन्यांना यशाच्या शिखरावरती नेणारे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे संजयजी आवताडे सर 1995 पासून आवताडे उद्योग समूहासह आज राज्यामध्ये आणि देशभरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते विकासाच्या कामापासून ते शेतकरी कामगारांपर्यंत सर्वच क्षेत्रामध्ये सेवा देण्याचा एक अभिनव असा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि याचा आपल्या सगळ्या सोलापूरकरांना सार्थ अभिमान आहे। एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्यासाठी देऊया। सोलापुरात देखील गृहप्रकल्प साकारला जाऊ शकतोय हे इंद्रधनु या महागृह प्रकल्पाद्वारे आपण सिद्ध केलेलं आहे। मार्च 2010 साली श्री मेसर्स गणेश आपटे यांच्या फर्म्स बरोबर इंद्रधनु महाप्रकल्पाला सुरुवात केली आणि आज सगळ्यात मोठा गृहप्रकल्प म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये गणेशजी कोळी आणि त्यांच्या इंद्रधनुला आपण या ठिकाणी बघतो। आज 200 ते 300 लोकांना रोजगार उपलब्ध त्यांनी या प्रकल्पामध्ये दिलेला आहे। सोलापुरातल्या अनेक बांधकाम व्यवसायाशी व्यापाऱ्यांना त्यांना कामं सुद्धा त्यांनी दिलेले आहेत हा प्रकल्प बघून आणि खऱ्या अर्थानं माइलस्टोन ठरलेला इंद्रधनु आणि यासारखेच अनेक प्रकल्प या क्षेत्रामध्ये गणेशजी कोळी यांनी या ठिकाणी साकारलेले आहे आणि म्हणून त्यांना आपण या पुरस्काराने सन्मानित करतोय। गणेशजी कोळी यांचे मोठे बंधू विकास कोळी यांच्यासह प्राजर्थ इंजिनियर्स नावाने इलेक्ट्रिक नावाची एक नवी फर्म त्यांनी उभा केली आहे ज्या माध्यमातून सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गाच्या युटिलिटी शिफ्टिंग पालखी महामार्गातील वाकरी ते नातेपुते हे काम सुरुवात केली आणि आज पाहता पाहता काही वर्षामध्ये सोलापूरच नाही तर राज्यातल्या अनेक शहरांमध्ये ॲटलांटच्या शाखा सुरू आहेत ज्यामध्ये सांगली, पंढरपूर, लातूर, बारामती, बार्शी, विजयपूर अशा 7 शहरांमध्ये ॲटलांट्स मेगा स्टोअर सुरू झालेले आहे। अशा या 7 मेगा स्टोअरच्या माध्यमातून 500हून अधिक लोकांना थेट रोजगार उपलब्ध करून देणारे सुबोधजी भुतडा जन्मलेले महादेवजी कोगनुळे सर सागर सिमेंट या कंपनीचे महाराष्ट्र हेड म्हणून कार्यरत आहेत। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी सिमेंट क्षेत्रामध्ये कोगनुळे सरांनी कामाला सुरुवात केली। 2008 साली सागर सिमेंटला ते जोडले गेले आणि आपल्या अनुभवाच्या जोरावरती महाराष्ट्र हेड पर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे। सिमेंटच्या क्षेत्रामध्ये हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देताना 2017 पासून कुंभार इथल्या हॉटेल विठ्ठल कामतच्या माध्यमातून हॉटेलिंग व्यवसायाला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आज दरवर्षी लाखो अशा विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप, निराधारांसाठी अन्न तृप्ती योजना, कोविड काळामध्ये हजारो गोरगरिबांना धान्याचं किट, आत्मविश्वास देणं, त्यांना मोफत नोकऱ्या मिळवून देणं असं काम या क्षेत्रामध्ये श्री वायचळ सरांनी केलेली आहे।
फार्मसी, बँकिंग, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, इन्शुरन्स अशा अनेक कंपन्यांना आजपर्यंत 13,000हून अधिक तरुणांना वायचळ सरांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांचं वार्षिक पॅकेज सुद्धा किमान 2 लाख ते 85 लाखापर्यंत इतकी चांगली नोकरी तरुणांना मिळवून दिलेली आहे. एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण वायचळ सरांच्या या कार्यासाठी देऊया. नंतर आपल्या भागातल्या प्रशासकीय अधिकारी मान्यवरांचा सन्मान आपण इथे करतोय. या सोलापूरमध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सन्माननीय पोलीस आयुक्त राजेंद्रजी माने साहेब यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. एक सिंगम अधिकारी भूमिका आणि तितकेच प्रेमळ स्वभावाने सुद्धा प्रत्येक सोलापूरकरांना आपलेसे करणारी त्यांची भूमिका प्रत्येक वेळी सोलापूरकरांना अनुभवलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आपण त्यांचा यथोचित सन्मान या निमित्ताने करतोय. स्काडा प्रणालीच्या माध्यमातून दुष्काळात असलेला नेहमी हा सोलापूर शहर पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सन्माननीय शीतल तेली उगले मॅडम यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं लाभलेलं आहे आणि म्हणून या निमित्तानं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त सन्माननीय शीतल तेली उगले मॅडम यांचा सन्मान करतोय. जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्यासाठी पुन्हा एकदा देऊया. त्यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी स्वीकारत आहे. अतिशय शांततेनं सुव्यवस्थित अशी वारी व्हावी यासाठी सन्माननीय शिरीषजी सर देशपांडे साहेब यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे आणि सर देशपांडे साहेबांच्या वतीनं यावलकर सर इथं सत्कार स्वीकारतायत. यावलकर सर हे नुकतेच सोलापूरमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून उपस्थित राहिले, तेव्हा जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत आपण इथे करूया. त्या विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि नुकतीच कार्तिकी वारी झाली आणि या वारीच्या दरम्यान ही वारी चांगली व्हावी यासाठी सन्माननीय मनीषा आभाळे मॅडम यांचे योगदान अतिशय महत्त्वाचं लाभलेलं आहे. अशा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे मॅडम यांचा सन्मान आपण सन्माननीय पालकमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करतोय. सगळ्या वारकरी मान्यवरांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आपलं योगदान वैद्यकीय क्षेत्रामध्ये सन्माननीय डॉक्टर सुधीरजी देशमुख सरांनी या ठिकाणी दिलं आणि यासाठी त्यांचा आपण यथोचित सन्मान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी करतोय. अकलूज आणि सोलापूर या दोन्ही क्षेत्राचा पदभार स्वीकारल्यानंतर सन्माननीय अर्चना गायकवाड मॅडम यांचंही या क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान लाभलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा यथोचित सन्मान आपण इथे करतोय. जोरदार टाळ्यांची दाद अर्चना गायकवाड मॅडम यांच्यासाठी देऊया. ही योगदान या वारीच्या दरम्यानच नाही तर सोलापुरातल्या अनेक अशा गोष्टींसाठी महत्त्वपूर्ण लाभलेलं आहे आणि या प्रसंगी सन्माननीय पालकमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते सन्माननीय नितीनजी धार्मिक साहेब यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. जोरदार टाळ्यांची दाद सन्माननीय आमचे धार्मिक साहेब राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना आपण देऊया आणि त्यांच्याही कार्याचा गौरव या ठिकाणी करूया. प्रशासकीय अधिकारी मान्यवरांचा सन्मान आपण आताच या ठिकाणी केला. संघाचे अध्यक्ष होण्याचा एक नवा विक्रम त्यांच्या नावावर कोरलाय असे विक्रमजी खेलगुडे सर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं त्यांच्या या कार्याचा गौरव आपण इथे करतोय. एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण इथे देऊया. पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी सन्माननीय खेलगुडे सर यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं लाभलेलं आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महत्त्वाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. या निमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य म्हणून ज्यांची नुकतीच निवड झालेली आहे असे प्रमोदजी बोडके यांचा यथोचित सन्मान आपण या निमित्तानं करतोय. प्रमोदजी बोडके यांच्यासाठी जोरदार टाळ्यांची दाद आपण देऊया. प्रश्नांना अगदी थेट राज्यस्तरावरती पोहोचत न्याय मिळवून देण्यासाठीची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून त्यांच्या या कार्याचा गौरव आपण या ठिकाणी करतोय. TV9 मराठीचे प्रतिनिधी सागरजी सुरवसे एकदा आपण त्यांच्याही कार्यासाठी टाळ्यांची दाद देऊया. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून शासन दरबारी हा प्रश्न पोहोचवताना एक मीडियाचे प्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे असे आफ्ताबुरी शेख यांचाही यथोचित सन्मान आपण करतोय. जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्यासाठीही देऊया. या प्रश्नांना किंवा या फोटोला नेहमीच जनमानसापर्यंत पोहोचण्याची त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असे दैनिक लोकमतच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्षे योगदान देणारे मिलिंदजी राऊत हेच योगदान देणारे इन सोलापूर न्यूजचे व्हिडिओग्राफर दिनेश शिंदे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते. दिनेशजी शिंदे यांचाही यथोचित सन्मान आपण या निमित्तानं करतोय. पत्रकार संघाच्या वतीनं आपण या ठिकाणी करतोय. राजा शिवछत्रपती महाकाव्य या महाकाव्यानं ज्यांना आपण इथं सगळ्या सत्कार मूर्तींना सन्मानित केलं हे महाकाव्य त्यांनी इथं लिहिलेलं आहे. एक उत्कृष्ट लेखक, एक पत्रकार
आणि तितकेच रसिक असे साहित्यिक म्हणून आपल्याला इथे ते लाभलेले आहेत. गेली अनेक वर्ष सोलापूरमध्ये पत्रकारिता त्यांनी केलेली आहे आणि आज एक लेखक म्हणून आपल्या सर्वांना ते परिचित आहे. सन्मान्य प्राध्यापक अहमद शेख, लेखक राजा शिवछत्रपती महाकाव्य यांचा सन्मान आपण करूया. आणि या ठिकाणी हा सत्कार समारंभ सोहळा संपलेला आहे. मी मान्यवरांचे आभार व्यक्त करते. आणि सन्मान सोहळ्याला उपस्थित असलेला माननीय चंद्रकांत दादा पाटीलजी, संजयजी भोकरेजी, सचिन दादा, राकेश टोलेजी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने साहेब, शीतल तेली मॅम, मनीषा मॅम, सुधीर देशमुख साहेब आणि माझा मित्र उद्योगपती यतीनजी आणि सर्व उपस्थित पदाधिकारी, उद्योग आणि व्यापारी मित्र, सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचा मराठी संघ पत्रकार संघाला आमचं सर्व उद्योग आणि व्यापाऱ्यांतर्फे आभार मानतो. कारण आम्हाला शाबासकी देणारा फार सोसायटीमध्ये फार कमी लोक असतात. हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण दिस विल गिव अस बूस्ट फॉर इन्क्रीजिंग अवर बिझनेस. आणि ऑलरेडी जास्त वेळ झालेला, मी जास्त ना वेळ घेता एक दोनच गोष्ट सांगू इच्छितो. जसं चंद्रकांत दादा इथं आहेत, आमचा उद्योग आणि व्यापाऱ्यांचा भरपूर प्रॉब्लेम्स आहे. हा व्यासपीठ नाही आहेत बोलण्यासाठी, परंतु आपण एक सेपरेट मीटिंग बोलवून उद्योगांसाठी वेळ द्यावी. कारण मी आणि यतीन शाह आम्ही दोघंही 40 वर्षापासून इथं इंडस्ट्री चालू केलेलं आहे. आणि 40 वर्षापासून असलेल्या जुन्या इंडस्ट्रीला एखादा प्लॉट घेण्यासाठी 4-4, 5-5 महिना जावा लागत आहे. आणि बरेच प्रॉब्लेम्स आहे इंडस्ट्रीमध्ये. आमचाच हाल असा असेल तर बाकीचं नवीन उद्योगांना इथं येणार लोकांना काय हाल असेल याचा थोडा. आणि दुसरं एक मी सांगू इच्छितो दादांना, आपण नॉर्मली गव्हर्नमेंटमध्ये कसा असतो, नवीन लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी कुठं राहावंच, कुठं जातो, घरचा मुर्गी दाल बरोबर असं म्हणतात, तसा गावातला असलेला आम्ही 500-700 कोटी इन्व्हेस्ट करण्यासाठी आत्ताच भूमिपूजन केलेलं आहे. यांचं 100-200 कोटीचं आत्ताच भूमिपूजन केलेलं आहे. आणि पुढच्या 2-3 वर्षात 2-3 हजार लोकांना रोजगार देणार आहे. आमचाच इतका प्रॉब्लेम होतो आहे. म्हणून आपण लक्ष द्यावी. आमचं एक मीटिंग बोलवून आमचा प्रॉब्लेम थोडा ऐकून घ्यावी. आणि बाकी पत्रकार मित्रांना ते वारंवार ते सांगत असतो, आपण मूलभूत सुविधांवर जरा भर द्यावी. कारण काय आमचा आवाज तेवढा जास्त नाही आहे. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सोलापुरात पहिल्यापासूनच थोडा प्रॉब्लेम आहे. आणि बाकीचा न्यूजमध्ये आपण बघतो, हे पळून नेले, ते पळून नेले, हे गेले, ते गेले. त्याचं मी तरी ज्यांनी पळून नेले त्यांना आता पहिल्यांदा बोलतो, पॉलिटिकलबद्दल बोललं नाही, मग त्यांना मी दाद देतोय. कारण काय त्यांच्या एरियासाठी त्यांनी एवढा मेहनत करून घेऊन जातो, आपण काय करतोय. सो एवढंच मी 2 शब्द बोलून परत एकदा सर्व सत्कार मूर्तींना अभिनंदन करतो. आणि आम्हाला इथं बोलवले आणि सत्कार केले त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंचावरील सर्व उपस्थित आणि उपस्थित मान्यवर, आयोजक मनीष केत, सर्वांनाच नमस्कार. महाराष्ट्र राज्य मराठी पुरस्कार संघाने आज जो आमचा सन्मान केला त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभारी आहे. आणि हा जो आमचा सन्मान केला जातो दादाच्या हस्ते, तो एक स्पेशल मानतो मी आणि त्यांचाही आभार मानतो. खरं म्हणजे दादा हा जो सन्मान आहे आमच्या सगळ्या प्रिसिजनच्या कर्मचाऱ्यांचा आहे आणि त्यांच्या वतीने मी हा स्वीकारतो. आज त्यांच्या वतीने मी दादांना फक्त 2 मिनटात प्रिसिजनच्या बद्दल सांगतो. 30 वर्षापूर्वी 5 लोक घेऊन 600 स्क्वेअर फूटच्या फॅक्टरीमध्ये ही कंपनी चालू केली होती. दरमहा 600 कॅम्पशॉट करत होतो. आज या कंपनीची प्रगती 45 एकरवर पोहोचली. साधारणपणे 2000 कामगार आहेत. या कंपनीने नेदरलँड्समध्ये एक कंपनी विकत घेतलेली आहे.
जर्मनीमध्ये एक कंपनी विकत घेतलेली आहे, नाशिकमध्ये एक कंपनी विकत घेतलेली आहे. विस्तार खूप मोठा होतो आहे आणि काल जसं आता राम रेड्डी साहेबांनी सांगितलं, कालच 25 एकरच्या नवीन साईटवर भूमिपूजन केलेलं आहे. ह्याच्यातनं मला एकच सांगावंसं वाटतं की ह्याच्यातनं प्रिसिजनची सोलापूरला कमिटमेंट आम्हाला खूप मार्ग होते बाहेर जाण्यासाठी, पण आम्ही काही ना काहीतरी आम्ही कुठलाही शोध न घेता सोलापूरमध्येच काम करायची आमची एक नेहमीच एक अपेक्षा आहे. आता EV क्षेत्रात खूप प्रगती चाललेली आहे. प्रिसिजन कॅम्पशाफ्टने सुद्धा ह्याच्यामध्ये खूप काही काम केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रामध्ये प्रिसिजन कॅम्पशाफ्टनी सोलापूरमध्ये स्वतंत्र फुल्ली इलेक्ट्रिक व्हेकल निर्माण केलेली आहे, जी LCV ज्याला म्हणतो आपण, लाईट कमर्शियल व्हेकल. आणि सगळ्यात महत्त्वाचं झालं ह्याच्यामध्ये 99% लोकलायझेशन झालेलं आहे. म्हणजे भारतामध्येच ही गाडी होती, जे आपले माननीय पंतप्रधान साहेबांचं जे आहे त्या ह्याच्यामध्ये आपण करतोय. सोलापूरमध्ये मी नेहमीच सांगतो प्रचंड टॅलेंट आहे, खूप टॅलेंट आहे. मला असं वाटतं की ह्या टॅलेंटमुळंच प्रिसिजन किंवा रेड्डी साहेबांनी जे काही केलेलं आहे किंवा इतर उद्योजक ते त्याच्यामुळं झालेलं आहे. गरज आहे इथं राजकीय इच्छाशक्ती आणि थोडं प्रशासकीय आयोजन. मला असं वाटतं की दादा आम्हाला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि आपण या पूर्ण कराल अशी मला खात्री आहे. आज या पत्रकार संघाने आमचा जो सन्मान केला आहे त्यांना परत एकदा मी मनीष केत साहेब आणि बाकीचे जे सगळे मान्यवर आहेत त्यांचा आभार मानतो आणि इथंच माझं बोलून थांबतो. थँक्यू. मोस्ट रिस्पेक्टेड श्री चंद्रकांत दादा पाटील, रिस्पेक्टेड डायस, रिस्पेक्टेड ऑफ द डायस, या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष, माझे मित्र श्री संजय दादा, त्याचबरोबर श्री राकेश साहेब, सर्व पत्रकार बंधू. आमच्या उद्योजकांचं आत्तापर्यंत राम रेड्डी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अनेक संस्थांनी आमचे त्या ठिकाणी सन्मान केलेला आहे. रोटरी क्लब म्हणा, लायन्स क्लब म्हणा किंवा इतर सामाजिक संस्था या ठिकाणी आम्हाला सन्मानित केलेलं आहे. परंतु आज पत्रकार बंधूंनी आणि पत्रकार संघाने आज आम्हाला या ठिकाणी सत्कार केलेला आहे. तो सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात आनंदाचं हे आमचं क्षण या ठिकाणी आम्हाला सांगावं असं या ठिकाणी वाटतं आहे. कारण हा जो आमचा जो या ठिकाणी सत्कार होतो आहे, या ठिकाणी कोणाचा वशिला नाही आहे किंवा कोणाची आम्ही त्या ठिकाणी जाहिरात दिली नाही आहे. कुठल्याही प्रकारचं न करता आम्हाला या हजारो उद्योजक या ठिकाणी आहेत, प्रत्येक उद्योजक यशस्वीच आहेत, पण त्यांच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी सत्कार केला. संजय साहेबांचं, त्यांचं नावच संजय आहे, म्हणजे पत्रकार बंधूंना सगळा समजत असतो. महाभारतमध्ये संजय आहे, त्याचं कोण व्यापारी, कोण काय करतोय, कोण चांगला काम करतोय, कोण कसं करतोय, हे सगळं संजय साहेबांना माहिती आहे. त्यामुळे आज आमचा जो सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा अनेकांनी या ठिकाणी धन्यवाद देतो. आज या ठिकाणी जे सगळे उद्योजक, सगळे प्रशासकीय अधिकारी, सगळे पत्रकार बंधूंचे या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. ह्याचं जर मागं जर कारण काय असेल तर कालच मी TV बघत असताना आपले परम आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेबांनी कालच्या त्यांचे यशस्वी जे काही त्यांचं ते जिंकलेलं आहेत त्यांच्या ठिकाणी 3 सूत्र सांगितलं होतं. तर पहिलं सूत्र होतं ते इमानदारी. जे काही आज उद्योजक या ठिकाणी सत्कार होत आहेत ते पहिलं सूत्र जर काही यशस्वी असेल तर तो इमानदारी आहे. आणि दुसरं सूत्र पंतप्रधान साहेबांनी सांगितलं होतं तो म्हणजे पारदर्शकता. म्हणजे या व्यवहारामध्ये, या उद्योजकामध्ये, या प्रशासन अधिकारीमध्ये हा पारदर्शकता आहे म्हणून या ठिकाणी आमचा सत्कार होत आहे. आणि तिसरं सूत्र साहेबांनी सांगितलं होतं ते म्हणजे सुशासन. म्हणजे जे काही शासन या ठिकाणी करत आहेत ते सुशासन, म्हणजे रामराज्यासारखं या ठिकाणी शासन होत आहे. म्हणून या ठिकाणी आमच्या या ठिकाणी सत्कार होत आहे असं मला या ठिकाणी सांगायला खूप अभिमान वाटतो. अनेक यशस्वामध्ये अनेक अपयशसुद्धा या ठिकाणी आमच्याकडे होत असतात. ते अपयशाचे 4 कारणंसुद्धा या ठिकाणी आहेत. तो पहिलं जर कारण असेल तर तो आमच्या यशामध्ये जर अपयश होत असेल तर तो अज्ञान. तर अज्ञानामध्ये काय होत असेल तर तो पहिला अपयश येतो ते अज्ञानाने होतो. आणि दुसरा जो अपयश येतो तो असावधानताने येतो. आणि तिसरा जो
आमचा अपयश येतो तो अहंकारने येतो आणि चौथा जो येतो तो येतो आमचा असभ्य लोकांच्या वर्तणुकाने होतो. मग आम्ही जे 4 अपयश काढून या 3 क्षेत्राकडे आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. आमच्या या ठिकाणी सत्कार होत आहेत. दादा आत्ता यतीन साहेबांनी सांगितलेलं आहे आणि राम रेड्डींनी सांगितलेलं आहे, सोलापूरमध्ये भरपूर काही या ठिकाणी ब्रँड ॲम्बेसिडर या ठिकाणी आहेत. परंतु थोडंसं खंत या ठिकाणी वाटतात की सोलापूरमध्ये जवळजवळ 3,000 ते 3,500 दरवर्षी इंजिनियर होतात. तर 3 ते 3,500 पैकी फक्त 10 ते 15 इंजिनियर या ठिकाणी राहतात. बाकी सगळे इंजिनियर पुण्याला जातात किंवा या ठिकाणी हैदराबादला जातात किंवा मुंबईला जातात. इंडस्ट्री आहे, आणखीन इंडस्ट्री वाढण्यासारखी भरपूर या ठिकाणी स्कोप आहे. जसं पंतप्रधान साहेबांनी सांगतात की प्रत्येक इंडस्ट्रीला BSP बिजली सडक पाणी हे जे 3 सूत्र आहेत ते 3ही सूत्र सोलापूरमध्ये उपलब्ध आहेत. तर आपण या ठिकाणी लक्ष घालावं, कारण सोलापूरमध्ये 2 रेल्वे या ठिकाणी सकाळी जातात. सकाळची जी इंटरस्टेट जाती, इंटरस्टेटमध्ये जाताना सगळे आमची यंग मुलं जातात. त्या ठिकाणी शॅगला अडकून जाणारे सगळे इंटरस्टेटमध्ये जातात आणि दुसरी जी इंद्रायणी जाती त्यामध्ये सगळे आमची रिटायर लोक आपल्या नातवाला बघायला जातात. अशी आपली सोलापूरमध्ये अनेक या ठिकाणी स्कोप आहे. अनेक मला वाटतं की सोलापूर जिल्हा हा सगळ्यात मोठा जॉग्रफीचा जिल्हा आहे. मला वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये 30 साखर कारखाने त्या सोलापुरात आहेत. असे अनेक सोलापूरमध्ये असताना आपण आता एक भारत जसं एक आशेचा केंद्र तयार झालेला आहे, तर सोलापूरसुद्धा एक आशाचं केंद्र तयार झालेलं आहे. आणि निश्चितच दादांचं आम्हाला खूप मोठं म्हणजे असं म्हणतात की उद्याची जर होप्स काय असेल तर चंद्रकांत दादा आहेत. आणि प्रत्येक उद्योगांना चंद्रकांत दादाबद्दल एक आशेची किरण या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर निश्चितच आमचे जे उद्योग आहेत ते आणखीन वाढतील आणि नवीन उद्योग या ठिकाणी येतील अशी मी ठिकाणी खात्री देतो. चव्हाण उद्योग पण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. चव्हाण उद्योगचे आज मी जे या ठिकाणी स्वीकारतोय ते सगळे माझे कंपनीचे, सगळे माझे कंपनी ब्रँड, माझे संतुष्ट ग्राहक, माझी टीम आणि माझी कुटुंब, यामुळे आज मी या सत्कार या ठिकाणी स्वीकारतो. मला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य संघाने या ठिकाणी मला या ठिकाणी बोलवलं, सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आणि नमस्ते त्यांचा मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. थँक्यू. व्यासपीठ इथे जमलेले सगळेच माझे उद्योजक, पत्रकार बंधू, ॲक्च्युली भक्ती मुवमेंट आज जी आपण जे सत्कार केले ते कार्तिकी निमित्त केलेले आहेत. भक्ती मुवमेंट म्हटलं की ती चळवळ आठवते आणि समोर उभे राहतो तो संतांची मांदियाळी आणि त्याचा केंद्रबिंदू असलेला मला वाटते हा जिल्हा आहे. आणि जेव्हा इथे काम करण्याची आम्हाला संधी मिळते तेव्हा असं वाटते की आम्ही काहीतरी पुण्याई केली होती म्हणून इथे आज आम्ही काम करत आहोत. तसं तर सगळ्यात मला वाटते मी फार ज्युनियर आहे इथे. मागचे 1 वर्ष मी ॲज अ SDM म्हणून 2 वर्ष मी इथे काम केलेलं आहे. पण आज सगळ्यांचे सत्कार होताना दिसताना ते एक कुटुंबच मला एक समोर मला उभं राहताना दिसतं आहे. अगदी उद्योजक असू दे का पत्रकार असू दे का माझे प्रशासकीय अधिकारी असू दे, सगळ्यांची सांगड घातलेलं आय थिंक इथे एक सगळं एक कुटुंब आहे. आणि मी ॲज अ CEO म्हणून जेव्हा जॉईन झाले तर मला एकच ग्वाही द्यायची आहे की प्रामाणिकपणे आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील. आणि तीच आय थिंक सगळ्यांचीच मानसिकता इथे आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असू द्यावा एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने आज जो पुढाकार घेतलेला आहे ह्याच्या पुढेही तशीच थाप सगळ्यांच्यावरती असू द्यावी अशीच मी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे मनोगत संपवते. थँक्यू सो मच. मनीष कुठं आहे? मनीष इकडे पाठीमागे. हां, तू थांब. राज्य पत्रकार संघाचं प्रमुख धोरण असं आहे की विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी काम चांगलं केलेलं असतंय त्यांचा दरवर्षी यथोचित गौरव करणं, त्यांना प्रेरणा देणं, त्यांना प्रोत्साहन देणं हे प्रमुख धोरण पत्रकारांचं त्याच्यामध्ये असल्यामुळं मनीष केतचा मला फोन आला की इथले सगळे जे मान्यवर आहेत त्यांना आम्ही पुरस्कार देणार आहे. आणि पुरस्कार घेणारे जसे आहेत तसे कुणाच्या हस्ते तुम्ही घेतो ते देणारे पण महत्त्वाचे असतात. आज तुम्ही सगळे पुरस्कार ज्यांनी घेतले ते भाग्यवान आहात की राज्याचं एक मुख्य प्रमुख असं नेतृत्व अल्पावधीत राज्यात ज्यांनी नाव कमवलं, राज्याचं नेतृत्व म्हणून. आता आपण उदाहरणं खूप घेता येतील, वसंतराव दादा, शरद पवार साहेब सगळं बघता येते, पण त्या लेवलला अल्पावधीत राज्याचं नेतृत्व, राज्याचे नेते म्हणून ज्यांनी नाव मिळवलं, एक सुशिक्षित आणि सुसंस्कृतवर जास्त भर मी का देतोय तर हे फार महत्त्वाचं आहे. कारण सकाळी उठल्यानंतर सध्याच्या परिस्थितीत आपल्या मीडियाचे सगळे पत्रकार आहेत
उठलं की असंस्कृतपणा किती जास्त बघायला मिळतो आपल्याला, कसे शिंतोडे एकमेकावर उडवले जातात राजकारण्यांच्याकडनं. हे सुशिक्षित आहेत पण सुसंस्कृत आहेत का हे म्हणायची पाळी येते. परंतु आज तुम्ही ज्यांच्या हस्ते पुरस्कार घेताय ते नक्कीच सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे चंद्रकांत दादा पाटील, आणि त्यांच्या हस्ते तुम्हाला ते मिळतं आहे. आणि चंद्रकांत दादा मंत्री वगैरे ते मुख्यमंत्रीसुद्धा होतील आणि ते मुख्यमंत्री व्हावेत म्हणून सुद्धा आज शुभेच्छा देतो. भांडणं लावायचं काम करत नाही आहे, परंतु व्हावेत ही मनोमनी इच्छा आहे आमची. कारण पत्रकारांच्यात सगळ्यांच्यात अशी, तुम्ही कायम कुठेही जावा, पुणे पत्रकार संघ असेल, मुंबई असेल, कुठेही जावा, दादांनी सगळ्यांच्यावर प्रेम केलं. आणि दादा सुसंस्कृत एवढ्यासाठी मी काय म्हटलं तुम्हाला की ते असं अपशब्द किंवा कुणालाही घालून पाडून बोलणं असं त्यांच्या रक्तातच नाही आहे. त्यामुळं आज जे सत्कार ज्यांचे होत आहेत, ज्यांना पुरस्कार दिले जात आहेत, ते खरोखर भाग्यवान आहेत. मी एवढ्यासाठी म्हटलं. दादा तुम्ही आलात, तुमचं खरंच आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो आणि कायम आम्ही तुम्हाला धन्यवाद देतच आलेलो आहे, शुभेच्छा पण देत आलेलो आहे. ज्यांना पुरस्कार मिळालेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि आगामी काळासाठी सुयश चिंतितो. आज जबाबदारी वाढली आहे तुमची सगळ्यांची. पुरस्कार मिळाल्यानंतर आता ती प्रेरणा आम्ही दिली आहे, पत्रकार संघाने दिली आहे. कारण पत्रकार संघ देतो आहे म्हणजे वर्षभर आमचे पत्रकार काय करतात, सगळी कशात चुका असतात ते दाखवत असतात. परंतु एक वेळ अशी असती की ज्यांनी चांगलं काम केलं आहे, चांगल्याला चांगलं म्हणण्याची वेळ असती, ते आम्ही आज केले. खरी सामाजिकता आम्ही साध्य करतो, हे पत्रकार संघाचं काम आहे. आज खरी सामाजिकता म्हणजे कळलं तर पाहिजे ना सामाजिकता म्हणजे काय. आता फळं झाडं असतात, फुलं झाडं असतात, त्यांनी चांगली फळं द्यावीत, चांगली फुलं द्यावीत, ही धरती मातेची अपेक्षा आहे. तशीच समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांच्याकडून चांगलं काम व्हावं ही समाजाची का अपेक्षा असू नये. मग वैद्यकीय क्षेत्रात असतील, कोण व्यापारी असतील, उद्योजक असतील, आता सगळे बघतोय मी, प्रशासकीय अधिकारी असतील, यांच्याकडनं अपेक्षा आहेत ना समाजाच्या. त्यात समाजाचं देणं आहे, आपण समाजाचं ऋण फेडलंच पाहिजे आपण. म्हणजे मी कोणतरी अधिकारी आहे किंवा मी पत्रकार आहे किंवा कोण आहे अशा म्हणून मी काहीतरी वेगळं आहे असं कोणच नाही. समाजाचं देणं प्रत्येकजण लागतोय आणि प्रत्येकानं हे दिलंच पाहिजे आणि ते कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आणि म्हणून हे पत्रकार संघ कार्यक्रम करत असतो आणि खरी सामाजिकता साध्य करत असतो. आज चंद्रकांत दादांना बऱ्याच ठिकाणी ते सगळ्या महाराष्ट्रात आता लोकप्रिय आहेतच. दादा पत्रकारांच्या अडचणी, नुसतं पत्रकार तुम्ही हे बघताय पण पत्रकारांच्या अडचणी दरवेळेला आम्ही सांगतोय. तुम्ही मनात म्हणत असतील बघा काहीतरी मागणी असणार, यांची काहीतरी मागणी असणार. मागणी तर असणारच आहे आमची, ते तुम्हाला हळूच मी कानात नंतर सांगतो, ते तुम्ही पूर्ण कराल. कारण दादाने आत्तापर्यंत कुठलंही आम्हाला नकार दिलेला नाही आहे. कारण पत्रकारांना आत्ता नुसतं पत्रकारितेवर उदरनिर्वाह काय, सगळे इथं बसले श्रमिक पत्रकार संघाचे पण आहे, सगळे आहे का हो, व्यवसाय हा इतर करायलाच पाहिजे आपण, ही परिस्थिती आहे. अशा वेळेला वेगळ्या पद्धतीनं शासनानं काहीतरी धोरण घ्यायला पाहिजे. ते 4-5 मुद्दे आहेत माझ्याकडे, ते मी तुम्हाला निवेदन देईन की पत्रकारांच्यासाठी आता निवृत्त झाल्यानंतर पेन्शन वगैरे अशा पद्धती झालं, पण ते अगदी तुटकं आहे, ते फार कमी आहे. दादा काहीतरी असं ठोस निर्णय झाला पाहिजे आणि तुमच्या शब्दाला वजन आहे. आज तुमचं जरी तीन गट आहेत, काय काय ते म्हणजे शिंदे सगळे ते माहिती आहे सगळ्यांना, पण तुमचं ऐकणार नाही असं कोणीच नाही आहे त्याच्यात, सगळे तुमचं ऐकणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्याकडे एक आमची मिटिंग लावा, आमच्या बऱ्याच अडचणी आहे त्या आम्ही मुंबईत तुम्हाला देऊ आणि ते सगळ्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना त्याचा लाभ होईल असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि तुम्ही ते कराल अशीही मी आज या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. ज्यांना आता तेली मॅडम, मी तर मला त्यांचे मिस्टर आमच्याकडेच आहेत, मी सांगली जिल्ह्याचं आहे, तिथं चांगलं काम केलं आहे त्यांनी, त्यांचंही कौतुक, त्यांचंही अभिनंदन करतो आहे आम्ही. कारण पण हे कमिशनर साहेब आहेत, माने साहेब, तुम्ही सगळं काम तुम्हाला एक सांगायला लागते बघा, काहीतरी अशी योजना राबवा. आणि दादा आहेतच आता पालकमंत्री, पण दादा राज्याचे नेते आहेत, नुसतं पालकमंत्री समजू नका त्यांना. पोलीस स्टेशनला सामान्य मनुष्य गेल्यानंतर त्याला भीती नाही वाटली पाहिजे, याच्यासाठी काहीतरी करा, पोलिसांनी करायला पाहिजे. आज आमच्यासारख्या सुद्धा सामान्य माणसं सोडा, सामान्य नागरिकांचं सोडा, ट्रॅफिक पोलीस दिसला तरी सुद्धा अरे बापरे आता काय करतोय, ही जी भीती आहे ना सामान्य माणसाच्यातली, ही पोलिसांच्या बद्दलची गेली पाहिजे. माझ्या घरातला दागिना चोरीला गेला म्हणून पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आता इथं काय द्यायला लागणार काय, हे जे चाललंय ना ह्याच्यात कुठेतरी बदल. पोलीस हा मित्र वाटला पाहिजे. आज तुम्हाला का गौरवलं, इथं पोलिसांना का गौरवलं जाते, काम चांगलं आहे तुमचं, चांगलं काम असल्यामुळे तुमचं गौरवलं जातं आहे. परंतु राज्यात हे कुठंतरी पोलीस म्हणजे हा खरोखर मला संरक्षण करता आहे असं वाटलं पाहिजे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडे गेल्यानंतर हे माझं काम सहजासहजी झालं पाहिजे. आणि पालकमंत्री म्हणून दादा सोलापुरात अशा काहीतरी
राबवाल तुम्ही की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे प्रशासनाकडनं, अशा पद्धतीच्या योजना आणि दादा काहीतरी राबवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मनीष, तुझं अभिनंदन. पत्रकार संघाची सगळी ध्येय धोरणं तू राबवतोयस, सगळ्यांना मदत करतोयस आणि पत्रकार म्हणजे जगावेगळा नाही हे पण तू दाखवून दिलेस आज. तुझे सगळे सहकारी सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मला बोललो ढोबळे सर तुम्ही उशिरा आलात, हे आम्ही एकत्र काम केलं आहे काही काळ ढोबळे सरांच्या बरोबर. आम्ही अतिशय भाषणं उत्तम असायची त्यांची, तुमचंच आम्ही शिकलो आहे बऱ्यापैकी. आणि धन्यवाद दादा, तुम्हालाही सोलापुरात पालकमंत्री झाला आहे, तुम्हालाही मनापासून शुभेच्छा देतो. आमचे पत्रकार सदैव तुमच्या आजूबाजूला असतील आणि चांगलं लिखाण करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि श्रमिक पत्रकार संघ या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज समाजातल्या 3 क्षेत्र प्रामुख्याने, एक क्षेत्र उद्योजक, दुसरं क्षेत्र प्रशासकीय अधिकारी आणि तिसरं क्षेत्र पत्रकार यांच्या सन्मानाचा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे त्याला व्यासपीठावर उपस्थित आहेत. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विषयांचं विश्लेषण करण्यामध्ये आणि ते विश्लेषण करताना कुठल्याही प्रकारची भीती दबाव मनामध्ये न बाळगणारे असे राज्याचे संघटक मराठी पत्रकार संघाचे संजयजी भोकरे उपस्थित आहेत. राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष राकेशजी टोळे उपस्थित आहेत. कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे बाकी सगळ्यांची नावं न घेता ज्यांचा सन्मान झाला असे सर्व सन्मानार्थी, प्रामुख्याने पत्रकार संघाचे इथले सर्व पदाधिकारी, मनीष केत जिल्हाध्यक्ष, वसीम अत्तार सचिव, अभिषेक आदेप्पा खजिनदार असे सर्व पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी, मला व्यासपीठावरील किंवा व्यासपीठाच्या समोरील मान्यवरांचं नाव घेताना नेहमी भीती वाटते की चुकून एखादं नाव राहिलं तर कुठेतरी गर्दीमध्ये शर्ट खेचणारा जो असतो तो असं म्हणतो की आमचं नाव नाही घेतलं, बेटर कोणाचंच घ्यायला नको. सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, माझ्या आधी संजय भोकरेंनी भाषण केल्यामुळे गडबड अशी झाली की मला जे म्हणायचं होतं ते सगळं त्याने म्हणून टाकलं. मग अशा वेळेला असं म्हणायचं असतं की ह्यांना जे ह्यांनी जे म्हटलं तेच मला म्हणायचं होतं. त्याला संस्कृतमध्ये मम म्हटलं जातं, त्यामुळे त्यांच्या भाषणाला मम म्हटलं की माझं भाषण संपेल. पण नंतर पत्रकार संघ मला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवणार नाही, त्यामुळे मी माझ्या मनातले भरपूर प्रवास करत असल्यामुळे, भरपूर लोक भेटण्यामुळे जो फीडबॅक मिळत असतो त्याच्या आधारे काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करणार. हे खरंच आहे की महाराष्ट्रामधलं उद्योग क्षेत्र हे जुनं उद्योग क्षेत्र आहे. आता कोल्हापूरचं मी राहणार आहे, तर कोल्हापूरची इंडस्ट्री महाराष्ट्राची सगळ्यात जुनी इंडस्ट्री मानली जाते. पण त्या कोल्हापूरच्या जुन्या इंडस्ट्रीचे दिवस बरे आहेत का? ते वेगवेगळ्या कारणाने नाही आहेत दिवस, आणि ते विषय कोल्हापूरच्या बरोबरीने महाराष्ट्रातल्या सगळ्या उद्योजकांचे आहेत. प्रामुख्याने जागा, उद्योगासाठी मिळणारी अडचण, उद्योगाला मिळणारी वीज ही स्वस्त मिळत नाही, ती महाग मिळते, अशा प्रकारच्या असणाऱ्या समस्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दळणवळणाच्या सुविधा ह्याच्यामध्ये असणारी खूप मोठी अडचण. यावर 14 ते 19 माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना खूप गोष्टी आपण केल्या. एखादी सांगायची झाली तर MIDC तालुका लेवलपर्यंत डिक्लेअर झाली, परंतु त्यातल्या बऱ्याच तालुका लेवलच्या MIDC सुरू झाल्या नाही. त्या त्यांनी पुढाकार घेऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला, कारण उद्योजकाला त्याच्या गावामध्ये जर उद्योग करायला जागा मिळाली तर मला असं वाटतं की त्याला ते जास्त सोपं पडतं, आणि लोकल जो छोट्या तालुक्यातला तरुण आहे त्याला रोजगार मिळतो. तर बऱ्याचशा अशा तालुक्याच्या MIDC घोषित होऊन पडल्या होत्या, त्या त्यांनी पुढाकार घेऊन सुरू कशा होतील असा प्रयत्न केला. एक मोठा विषय उद्योजकांचा आहे तो विजेचा आहे, विजेच्या दराचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या महाराष्ट्रामधला शेतकरी जर आपल्याला जगवायचा असेल तर त्याला वीज आपल्याला खूप स्वस्त द्यावी लागते, आणि त्यामुळे जो विजेचा दर हा आपल्याला 6 रुपये 7 रुपये इंडस्ट्रीला देऊन परवडेल तो डायरेक्ट 9 रुपयापर्यंत आपल्याला न्यावा लागतो. याचं कारण शेतकऱ्यांना तो डायरेक्ट 1.5 रुपये 2 रुपयाने द्यावा लागतो, तर त्याचा शेती उद्योग हा फायद्याचा होईल. मग ही क्रॉस सबसिडी आपण उद्योगाकडून घेतो. मला हे मान्य आहे की हा मोठा अन्याय आहे की एकाला जगवण्यासाठी दुसऱ्याला मारणं आहे, परंतु आज राज्याची आर्थिक स्थिती पाहता
असा जो 3 रुपये 4 रुपयाचा बेनिफिट आपण शेतकऱ्यांना देतो तो उद्योगावर टाकावा लागतो. त्याचंही उत्तर 14/19 देवजीने काढलं. 19 नंतर जर खंड पडला नसता तर मला असं वाटतं की आज जे मी कुठलंही राजकीय भाषण करायचं उभं नाही आहे. जेव्हा राजकीय भाषण करेल तर मी कोणाला सोडत पण नाही. परंतु मी आज एका पत्रकार संघाच्या कार्यक्रमात असताना जी फॅक्ट आहे ती फॅक्ट ती मांडली पाहिजे. प्रामुख्याने देवेंद्रजीने हा आग्रह मांडला की आपण मोठ्या प्रमाणावर सोलर प्रोजेक्ट गावोगाव उभं करू. त्यातून शेतकऱ्यांना वीज आपल्याला अतिशय कमी किमतीमध्ये, साधारणतः सोलरचं पर युनिट रेट हा आपल्याला 3.5 रुपये पडतो. आणि जर बाकीच्या माध्यमातून निर्माण होणारी जर वीज घ्यायची असेल तर ती आपल्याला 6-6.5 रुपयाला पडते. जर आपल्याला 3.5 रुपयाने सोलरची एनर्जी निर्माण करता आली तर मुळात शेतकऱ्यांना 24 तास वीज आपल्याला देता येईल. आणि मग त्यांचा जो ज्याला म्हणता लॉस शेअर करायचा तो अगदी 2 रुपयावर वगैरे येईल. म्हणजे मग इंडस्ट्रीवर एखादा ट्रान्सफर करावा लागणार नाही, तो आपण बेअर करू शकतो. ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये आपण जो प्रोडक्शन रेट आपला आहे सोलर इंडस्ट्रीला देणं त्याला तर खूप वेळ लागेल. पण वेगवेगळ्या मार्गाने जी वीज निर्मिती करतो त्याचा जो प्रोडक्शन रेट आहे 5.5-6 रुपये, त्या रेटला जर आपण इंडस्ट्रीला वीज दिली तर इंडस्ट्रीची प्रॉफिटेबिलिटी तुफान वाढते. आणि त्या दिशेने नव्यानं सरकार आलं तर देवेंद्रजी रात्रंदिवस काम करत आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सोलर प्रोजेक्टसाठी ते प्रवृत्त करत आहेत. मग त्याची विहीर असेल किंवा त्याला कालव्यातून पाणी काढताना असेल लागणारा पंप जो आहे त्याला सोलर पंप देण्याचा प्रयत्न चालला आहे. महाराष्ट्रामध्ये 5 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत आपण सोलर पंप दिला. तर वीज हा एक मोठा विषय. दुसरा त्यांनी धडाका लावलेला आहे, जोही 33 महिन्याची गॅप पडली नसती, आज ही वेळ आली नसती, तो मोठ्या प्रमाणावर ट्रान्सपोर्ट सुविधा देणं. आपण हे मान्यच कराल की महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींनी ज्या प्रकारचे रस्ते दिले, 14 ते 19 देवेंद्रजीने जो समृद्धी महामार्ग निर्माण केला, म्हणजे मधल्या 33 महिन्याच्या कालावधीमध्ये हा रस्ता पूर्ण होत होता. पूर्ण झाल्यानंतर परवा पंढरपूरची पूजा आटपून मला जाण्याचा योग आला. पंढरपूर ते मुळात संभाजीनगर हा सगळा नॅशनल हायवेने केलेला रस्ता अक्षरशः मी दिवसभरामध्ये तो आणि पुढचा समृद्धी असं म्हणून एका दिवसात 800 किलोमीटर प्रवास केला. तर मला पंढरपूरची पूजाही आटपायची होती. त्यानंतर मला संभाजीनगरमध्ये एका मित्राची बायको गेली, तिथे सांत्वनी करायचं होतं. मग अकोल्यात जाऊन अकोल्याचे आमदार अशाने गेले, त्यांच्या घरी सांत्वन करायचं होतं. आणि माझ्या पालकमंत्री म्हणून असणाऱ्या अमरावती जिल्ह्यात पोहोचायचं होतं. पंढरपूर ते अमरावतीमध्ये 800 किलोमीटर प्रवास झाला. या सगळ्या प्रवासामध्ये रात्री अमरावतीला पोहोचल्यानंतर प्रशासन घ्यायला आलं होतं. त्यांना असं वाटलं की हे बहुतेक अकोल्यात 2 तास झोप काढून आलेले आहेत. इतका मी फ्रेश होतो याचं कारण अक्षरशः पोटातलं पाणी हलणार नाही अशा प्रकारचे रोड झाले. रेल्वेच्या सुविधा निर्माण झाल्या. आपल्याला आता विमानाच्या सुविधांकडे जास्त भर द्यायला पाहिजे. आणि तेही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची विमानतळं ही अर्धवट पडली होती ती सगळी आपण नीट करत चाललो. आपण जर कोल्हापूरला आला तर लक्षात येईल की आता तिरुपतीला विमान त्या ठिकाणी आहे, दिवसातून एकदा मुंबई आहे, बंगलोर आहे. ही स्थिती सोलापूरमध्ये येण्यामध्ये का वेळ लागला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळे त्या अडचणींवर सुद्धा मात करणं चाललं आहे. त्यामुळे इंडस्ट्री वाढल्याशिवाय रोजगार निर्माण होणार नाही. या अडचणीतून सुद्धा त्यांनी उद्योग केले. म्हणजे यतीनबाईंच्या मध्ये माझा एक आग्रह असतो की हॉटेलवर उतरायचं नाही. त्यामुळे आचारसंहिता होती. मग मी माझ्या मित्राला मोहन डांगरेला असं म्हटलं की आचारसंहिता आहे म्हणजे सर्किटावर उतरता येणार नाही. पूर्वीसारखी घरं लोकांची मोठी राहिली नाहीत. काय करता येईल, मला एखाद्या इंडस्ट्रीच्या गेस्ट हाऊसला उतरता येईल. त्यावेळेला आम्ही यतीनजीच्या गेस्ट हाऊसला उतरलो. आणि मग त्या गेस्ट हाऊसवर उतरण्याच्या निमित्ताने मी त्यांचा व्हॉल्यूमचा अंदाज घेतला. आणि तो व्हॉल्यूम हा इतका मोठा आहे. आणि त्यामुळे ज्यांना कारणं सांगायची सवय आहे त्यांनी त्यांच्याकडे बघितलं. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम त्यांना पण आहेत ना. आणि हेच नाही तर बाकीच्यांचा उल्लेख मी करत नाही, पण सगळ्याच इंडस्ट्री ज्यांचा सत्कार आपण केला, ज्यांना व्यवसायात अडचणी आहेत तेच प्रश्न त्यांना पण आहेत. पण त्यावर मात करून या सगळ्यांनी आज ही स्थिती निर्माण केली. कारण रोजगार निर्मितीशिवाय केवळ अनुदानं देऊन आपण आपला समाज हा पंगू करणार आहोत. आणि मग काही न करता पैसे मिळायला लागले की निर्माण होणारे सगळे प्रश्न समाजात निर्माण होतो. म्हणजे 2019ला ज्यावेळेला विधानसभा घोषित झाली तर मी देवेंद्रजींना असं म्हटलं की आपण 10 लाख नोकऱ्या घोषित करूया. मग ते हसले, म्हणाले की 10 लाख नोकऱ्यांसाठी पैशाची उपलब्धता करू, तर काम काय देणार. या सगळ्यांना समुद्रावरच्या लाटा मोजण्याचं काम द्यायचं.
काय लक्ष्मणराव? समुद्रावरच्या लाटामध्ये का? फुकट नाही पैसे कोणाला द्यायचे, त्याने दिवसभर समुद्रावर बसलं पाहिजे कागद पेन घेऊन आणि लाटा मोजल्या पाहिजे. तसं अनुदान देण्यातून आवश्यकता म्हणून दिली पाहिजे, पण रोजगाराला पर्याय नाही. माणूस कष्ट करून ज्या वेळेला पैसे साठवून आपल्या मुलीचं लग्न करतो त्यावेळेला तो त्या दिवशी खूप आनंदात असतो. आयुष्यभर परिश्रम केले, पैसे साठवले आणि मुलीचं लग्न केलं. मग सरकारने ठरवलं की नाही त्याचं लग्न मुलीचं चांगलं व्हावं म्हणून आम्ही अनुदान देतो. त्याला तर आनंद नसतो, त्याच्या मनामध्ये कुठेतरी खंत असते की मी माझ्या पैशातून मुलीचं लग्न नाही करू शकतो. आणि त्यामुळे या सगळ्या सन्मान केलेल्या उद्योजकांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा माझं असं मत झालेलं आहे की एका बाजूने चांगले प्रशासकीय अधिकारी जसे निर्माण झाले पाहिजेत तसे चांगले प्रशासकीय अधिकारी टिकावेत यासाठी समाजाने खूप योजनापूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. किती त्रास देतो आपण त्यांना, किती आंदोलनाचे प्रकार किती. आंदोलन म्हणजे निवेदन असू शकतं ना, आंदोलन म्हणजे ऑफिसला टाळत लावून जाणं. प्रशासकीय अधिकारी होताना त्यांना मनाचा दगड करण्याचं प्रशिक्षण दिलेलं नाही. त्यालाही तुमच्यासारखंच मन आहे, तोही त्या मनातून असं घाबरतो. आणि त्यामुळे आंदोलनाचे प्रकार आमचे किती आहेत. पण तो म्हणतो की जाऊ दे ना मुलाला साईड पोस्टिंग घेऊन टाका, निदान गेली काही वर्ष बायको मुलं सफर झाली ते लक्ष देऊ. कितीतरी चांगले अधिकारी त्या ठिकाणी प्रोत्साहन न मिळाल्यामुळे, त्या ठिकाणी लोकांनी अशा प्रकारचे सत्कार न केल्यामुळे, वाहवा न केल्यामुळे, त्रास दिल्यामुळे हे या सगळ्यातून बाजूला होत चालले. MPSC UPSCला गर्दी खूप आहे मला मान्य, परंतु मोठ्या प्रमाणात चांगले तरुण आता प्रायव्हेट इंडस्ट्रीला जायला, ते याला झंझट नको, 10-20 वर्ष बरे पैसे कमवू आणि मग नंतर भरपूर फिरू जगभर, अशा भूमिकेत ते जायला लागले. आणि तरीही पुन्हा एकदा जसं मी उद्योजकांचं म्हटलं की अडचणी असूनही हे चांगला उद्योग करतायत म्हणून अभिनंदन, तसं ह्या ऑड स्थितीमध्ये सुद्धा आता मध्यंतरी मला वाटतं ZPCOच्या ऑफिसमध्ये जाऊन काही भरपूर तोडफोड वगैरे केली. आता त्या दिवशी त्या नव्हत्या. आता मला सांगा की महिला अधिकारी आहे, तरुण अधिकारी आहे, त्या ठिकाणी जाऊन महिला अधिकाऱ्याच्या समोर सुद्धा आम्ही तोडफोड करणार आहोत का? हे काय याच्यातून आपण मेसेज देतो आहोत. आणि त्यामुळे जसे अधिकारी चांगले असायला पाहिजे त्याबद्दल माझ्याकडे शंका नाही, पण ते वाईट असले तर त्याची लोकशाही पद्धत आहे ना. तुम्ही त्यासाठी निवेदनं द्या, कंप्लेंट करा, सस्पेंड करण्याचा आग्रह धरा, त्यांच्या ऐकत नाही शासन तर कोर्टात जा, जनहित याचिका दाखल करा. इट नॉट नेसेसरी की त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन एक माणूस म्हणून. आता आपण स्वातंत्र्य मिळालं आहे, आपण सगळेजण म्हणून एकच आहोत. ब्रिटिशांच्या कालावधीत बरोबर होतं ना, परक्यांचं राज्य होतं ते घालवायचं आहे. आता काही परके आहेत का? ते आपल्यातलेच आहेत. आणि त्यामुळे प्रशासनामध्ये जर आपल्याला इफिशियन्सी निर्माण करायची असेल तर वातावरणही समाजात तसं पाहिजे. म्हणजे मी वाईट बघणाऱ्या प्रशासनिक अधिकाऱ्यांबद्दल बोलत नाही, ते वाईट जास्त दिवस वागूच शकत नाही. त्यांना माहितीच नाही की काय यंत्रणा ही महाराष्ट्रामध्ये लागली आहे. आणि त्यामुळे त्यांचं जे काय व्हायचं ते होतं. मी तुम्हाला एक सांगतो की पूर्वी आपण असं म्हणायचो की जरा बरा वाग म्हणजे पुढचा जन्म चांगला मिळेल. आता काही नाही, याच जन्मात सगळं फेडून जायचं. आणि बरोबर आपल्याला लक्षात येतं की असा जो भ्रष्ट अधिकारी आहे त्याच्या घरात तरी प्रॉब्लेम असतो, असा जो भ्रष्ट अधिकारी आहे तो नक्की कुठे ट्रॅपमध्ये सापडतो, व तो जेलमध्ये चक्की पिसत बसतो. तर तुम्ही काही काळजी करणार, तुम्ही त्यासाठी न्यायाधीश बनण्याचं काही कारण नाही. तुम्ही लोकशाही मार्गाने तुम्हाला जी साधनं उपलब्ध करून दिली आहेत ती तुम्ही वापरा. आता तिसरा सत्कार केलेला जो घटक आहे पत्रकार, त्याबद्दल सगळ्यात कमी बोललं पाहिजे तर बरं असतं. पण गमतीचा भाग सोडला तर पत्रकारिता जोपर्यंत जिवंत आहे, सतर्क आहे, तोपर्यंत अंकुश आहे. मी काल परवाकडे एका साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये एक उदाहरण दिलं. मी असं म्हटलं की आपल्याकडे पूर्वीच्या काळी राजाचा राज्याभिषेक करताना एक विधी व्हायचा की राजा सिंहासनावर बसताना असं म्हणायचा की कोहम दंडास. कोहम दंडास म्हणजे मी तर राजा झालो, मला कोण दंड करणं. त्यावेळेला विधीचा भाग असा होता की एक साधू, एक संन्यासी, एक ऋषी त्याच्या डोक्यावर एक दंड म्हणून म्हणायचा, अहम दंडास मी, ज्याचा शहाणपणा नको करू. तर ती जी दंड भूमिका आहे ती पत्रकाराची. जो कोणी अशा प्रकारचा माजतो आणि माज दाखवतो त्याला त्याने म्हटलं ज्याचा शहाणपणा नाही करत, भल्याभल्याने घरी पाठव, नावं नाही तर सांगत, भल्याभल्याने घरी पाठव. पण दुसऱ्या बाजूने
भल्याभल्याने घरी पाठवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण त्या भल्याभल्यांना घरी पाठवण्याचं काम घेतलेलं नाही ना कोणाकडून, असंही बघितलं. तो संजय, मी बरेच शब्द वापरतो तुम्ही म्हणाल्यामुळे मी नॉर्मली जो शब्द वापरला जातो तो वापरत नाही. एवढंच म्हणतो की कोणीतरी आपल्याला कोणाला तरी त्रास देण्याचं काम दिलेलं नाही ना. तुम्हाला दंड दिलेला आहे, दंडशक्ती तुमच्या हातात दिलेली आहे की तुम्ही सगळ्यांना ठिकाणावर ठेवा. पण ठिकाणावर ठेवणं हे प्रामाणिकपणे आहे का गायडेड आहे, असंही जरा विचार केला पाहिजे मला असं वाटतं. आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये पत्रकारिता अशी निर्माण झाली की ज्यांनी त्या वेळेच्या उन्मत्त झालेल्या राजसत्तेला दंड म्हणून कंट्रोल केलं. आणि त्याचा धाक पुढची काही वर्ष कोणी बिघडणार नाही ह्यासाठी धाक पण निर्माण केलं. आणि त्यामुळे थोडं हाही बघितलं पाहिजे. मला हे मान्य आहे की पत्रकारितेमध्ये मिळतं काय, आणि त्याचा विचार देवेंद्रजी खूप करता आहे. 2 क्षेत्र समाजातली अशी आहेत की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला सुरुवातीचा काळ हा वेगळ्या वेगळ्या नावाने काही आर्थिक असिस्टन्स देता येईल का असं देवेंद्रजी विचार करतायत. प्रामुख्याने पत्रकारांना सुरुवातीची 5 वर्ष 7 वर्ष अगदी 8,000 10,000 तिथे अनेकांना सकाळच्या चहाला सुद्धा पुरत नाही. मग ह्याला त्याने चांगला परफॉर्मन्स दाखवेपर्यंत त्याचं वर्तमानपत्र कमी पैसे देणार असेल तर सरकार ह्याला काही मदत करू शकते का. आणि दुसरं क्षेत्र आहे वकील, की ज्यांना सुरुवातीची पिरियड ज्यातली फार भयंकर असते. तो सिनियर त्याला चहाचा कप पण देत नाही आणि सगळं त्याच्यावरून प्रिफर तयार करून घेतो. अशा 2 क्षेत्रांसाठी देवेंद्रजींचा विचार चालला आहे की आपल्याला त्याला प्रायमरी सपोर्ट करता येईल का. मी पुन्हा एकदा अशा 3 महत्त्वाच्या क्षेत्रांचा सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो. पत्रकारांच्या काही समस्या आहेत. मला धक्काच बसला की अजूनही तुमची ती कॉलनी तयार झाली नाही. कोणी मला आता निवेदन दिलं. त्यामुळे हे ब्युरोक्रसीचं टोक आहे अक्षरशः. म्हणजे महसूल मंत्री मी असताना सगळे नियम चौकटीत बसवून जी जागा अलॉट झाली त्याला जर 8-8 10-10 वर्ष अजूनही तुमची लिस्ट तयार होत नसेल, म्हणजे मी कधी कधी सरकारमध्ये आहे यामुळे माझ्या मर्यादा आहेत. त्याचं मी म्हटलं असतं की मी लक्षवेधी लावू, तर मी कोणाला तरी सचिन सरकारचा लक्षवेधी लावू, त्याला कसं पॉझिटिव्ह उत्तर मिळेल असं बघतो. असं आपण गेम सेटिंग करू की तू लक्षवेधी लाव आणि संबंधित मंत्री अतुल सावे त्यांना मी सांगतो की याला पॉझिटिव्ह उत्तर द्यायचं आपण. त्यामुळे हा जो पत्रकारांचा घरांचा प्रश्न आहे तो या अधिवेशनामध्ये सोडवला जाईल. कुठे त्यातली मेक आहे ती आपण बघू. खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा.